TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. शिवसकाल आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी पहिला सामना सुरू झाला. आजच्या याची लढाई फलंदाजी करतोय आनंदी संघ जो डीकेचा संघ आहे. मोठा फटका यावेळेस मात्र चेंडू सरळ रेषेत केल्यात. वन बाउंड सौंदर्य पहिला सायकल आजच्या दिवसात फिल्टर हा चेंडू यावेळेस मात्र खेळता आला. 100 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये देवा ग्रुप शील्ड तर्फे हे पारितोषिक आहे. डीके यावेळेस मात्र कमिटमेंट झाले होते. चेंडूचा पाठलाग केला होता मात्र हा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. 2 चेंडू. डीके पुन्हा एकदा बॅटचा पेस खोलतोय. चेंडू मात्र मिड विकेटला एकदा पकडला. दुसरीदा गोडीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आणि पाहता मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. ग्रुपमध्ये पहिला सामना बघतो आपण. अंशु पक्ष आनंदी यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकलाय. पडल्यानंतर मात्र बाहेर निघलाय. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट करू शकला नाही. अपसाइडला चेंडू मात्र सिंगल मिळतोय या चेंडूवरती आणि दुसरं षटक घेऊन P2चं दुसरं षटक डीके. हा चेंडू जबरदस्त फटका मारतोय. चेंडू हवेत मात्र झेल टिपतोय मिड विकेटला आणि पहिल्या विकेटचं पत बिग विकेट संघाचा संघनायक होता निखिल. ही जोडी मैदानामध्ये बघतो आपण. निखिल यावेळेस मात्र पंचाकडे स्ट्रॉंग अपील एसटी रक्षकांनी मात्र अपील केलं होतं. राऊंड विकेट मारा. हा चेंडू लेट कट करतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉट टाळण्याला एकच ऍक्शन करते आणि एक सफलता सुद्धा अर्जित केली होती. हा चेंडू यावेळेस मात्र सिलेमिडावला एकच धाव मिळतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पहिला समिती सभापती याच मोठी व्यक्ती आहेत. बरेच वेळा बघितलं आम्ही बोनिवलीच्या मैदानावरती त्यांना बघितलं होतं. त्याच्यानंतर VPL मध्ये चांगली गोलंदाजी बघितली या पहिरद्वारे. हा चेंडू वरून गेलाचा होता मात्र चेंडू हवेत आहे. झेल टिपतोय आणि दुसरा आद्रा बसतोय तो आनंदी स्मॅशर संघाला गुडबालून आणि पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये आपण रेषेवरती प्रोडक्शन दिलं जातं. गोलंदाज प्रजोत, स्ट्राईकला किरण. हा निखिल. हा चेंडू यावेळेस मात्र उचलू घेणारा चेंडू संघाची. हा चेंडू मोठा फटका केला. गोंधळची ताकदीचा वापर. चेंडू मात्र लॉबॉलच्या वरून चेंडू सीमा पलीकडे आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय. मात्र संयम बाळगायला पाहिजे खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा यावेळेस आउटसाइडला चेंडू खेळून काढतोय. कार्पेटच्या सहाय्याने एकदा वेगवेगळ्या दुसरी धाव घेण्याचा माणूस होतो मात्र धाडस होत नाहीये. तर क्षेत्ररक्षण निखिल याने आताच एक षटकार दाखवला. षटकामध्ये हा चेंडू हलक्या हाताने पुश करतोय. कोणताही जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र एकच धाव सिंगलला प्राधान्य दिलंय. 2 धावा निश्चितच झाल्या असत्या मात्र हा चेंडू यावेळेस पुढल्या डिलिव्हरी होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला सोडला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने वेगाने आला होता. चेंडू सर्कलच्या आत थांबलाय मैदानामध्ये. हा चेंडू बॅकफुटला येऊन कट करायचा होता मात्र नाही आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा शब्द दिला. पहिला चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतोय. शॉट लेगला मात्र एक धाव मिळतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकच झालं. त्यामुळे निश्चितच खेळाडूंना सुद्धा दाखवा येतो. हा चेंडू यावेळेस स्ट्रॉंग अपील केलाय. पंचांचं बोर्ड आकर्षक आहे. फलंदाज बाद होतोय. एज लागली आहे आणि 30 भावेश. यावेळेस चेंडू लाईन बघावी लागेल मात्र लाईन खराब आहे. आउटसाइड चौथं षटक संघाकडून. हा चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडूला बराच वेळ हवेत मात्र चेंडू डोमेन लाईन्स मध्ये फक्त सिंगल एक मोडली जाते. पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक केली निखिलाने मात्र इकडे धावसंख्या पुढे सामने निर्धारित वेळेमध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत. हा चेंडू पुढे येतोय. लेगचा अपील तो निश्चितच षटक समालोचन कक्षाच्या
एंड कडून पुन्हा एकदा मोठा फटका मारताय, चेंडू हवेतात, क्षेत्राच्या पुढे सरकताय, मात्र झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि 2 धावा एकवटल्या जातात. पुन्हा एकदा पुढे आला, यावेळेस मात्र सपाट झाला निखिल आणि निखिलच्या बॅटमध्ये निघणारा ब्रँडेड षटकार, दुसरा षटकार. निश्चितच 5वा गोलंदाज विशाल शेंडे त्याला बघतो आपण. निश्चितच आमचे जितू शेंडे यांचे बंधुराज. हा चेंडू यावेळेस मात्र समर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर मात्र खाली राहिलाय आणि परत अगदी 5 चेंडू फेकायचे षटकामध्ये. पुन्हा एकदा निखिल यावेळेस पुढे आला. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय, चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. हा सुद्धा एक षटकार U6 षटकार दाखवलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा पुढे आला, मात्र पावर वापरली, चेंडू हवेत होता, शेवटच्या मोमेंटला मात्र शरीराला झेस करतोय फलंदाज बाद. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज विशाल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. अमोल सुरेराव संघमालक विशाल शेंडे याची. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर दिला चेंडूला आणि चेंडू मात्र सामने भरविले पहिल्यांदा 2017 सालाला, सामने भरविले पहिल्यांदा 2017 सालाला. या षटकामध्ये ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये आपण ऐकणार आहात आमच्या डोंबिवलीचे विनोद पाटील यांना. प्रसाद आणि रमेशची जोडी यावे चेंडू व्यवस्थित निर्देशन यष्टीरक्षक या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असता. बघा दोन्ही बाजूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र दोन्ही बाजूला डायरेक्ट हिट होत नाहीये. सुदैवाने इथे चेंडू बॅक फुटवर गेले होते, हलकसा अपील त्या ठिकाणी. पहिले 2 चेंडू सुरेख फेकले दत्ताने. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिळा आपला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट पुन्हा एकदा, मात्र बचावलाय फलंदाज. बघा दुसऱ्यांदा या षटकार फक्त एक षटकारास. हा चेंडू हवेतून त्या ठिकाणी मिळाला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा, मात्र वेगाने ही धाव पूर्ण केली. गुड रनिंग, गुड विकेट. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक षटकावरला, चेंडू खाली, फलंदाज बाद, पहिला धक्का संघ मालक त्या ठिकाणी अनिल डीके. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक लावांचा, चेंडू खाली, फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरा धक्का. कडाव व्यावसायिक अनुभवी गोलंदाज राऊंड द विकेट. हा चेंडू टप्प्यापर्यंत बाहेर निघतोय, थोडासा बीट केले अक्रॉस द दुसरा चेंडू चिंतामण राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेख सर्वांसमोर स्वतःला सिद्ध करू शकता. इथे फुटवर्कचा वापर होत नाहीये. आता मात्र पुढे सरकले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल्स बॅक टू ड्राईव्ह. यावेळेस आपण पाहतोय सर गोलंदाजाच्या हातामध्ये फटका खेळले होते. आता मात्र चिंतामण त्याच्या पावलावर बॉल ठेवून अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू बॅक फुटवर, कॉर्नरचा तीर, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, तिसरा जबरदस्त धक्का, फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज बाद, आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा झटका. मनोज ठाकूर फलंदाज. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर थोडासा जाताना पंचांचा वाईटचा इशारा, मात्र अजूनही बाहेर जातोय, त्यामुळे चेंडू वाईट ठरतोय. मात्र पुन्हा एकदा यावेळेस दिशाहीन चेंडू, भरकटलेली दिशा चिंतामणचा, बॅक टू बॅक होतोय. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो. हॅट्रिक इथे संपादित झाली असती, मात्र इथे झेल नाही सोडलाय तर निश्चितच हॅट्रिक देखील 4 गडी बाद झालेले. मात्र डीके हा चेंडू यावेळेस
स्क्वेअर एकच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज, एक धाव इथे मिळते. मात्र हॅट्रिक निश्चितच संपादित इथे हे धाडस दाखवेल का हा एक मोठा प्रश्न. हा चेंडू यावेळेस अपील केले गेला हलकस अतिशय चांगला चेंडू ऑफ स्टंप होण्यासाठी गोलंदाजांना. आता मात्र यावेळेस ऑन साईडच्या दिशेने बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, त्या ठिकाणी मिस फील्ड होते आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण गेल्यात आणि 1 धाव मात्र इथे पंच सांगतात की शॉर्ट आहे. बघा 2 धावा पूर्ण केल्या होत्या म्हणजे दुष्काळ 13वा दत्तागड राईट अप राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला चेंडू पॅड आणि पॅडच्या मधून निघून जातो ऑन साईड. अतिशय चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. मात्र चेंडू अगोदर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल सुटलाय आणि दुसरं जीवदार इथे मिळतंय मनोजला. आता मात्र या 3 धावा इथे वेगाने पूर्ण गेल्या. गुड रनिंग मिडल विकेट. चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. यावेळेस जागा बनवती खरा चेंडू डिकेचा. आता खरपूस समाचार घेतलाय, चेंडू सीमा पलीकडे संघर्ष मॅच का. किरणच्या हातामध्ये चेंडू जातोय. यावेळेस फोर्थ विकेट लेफ्ट मध्ये चेंडू फोटा देता येणाऱ्या 11 चेंडू मध्ये गोलंदाज किंवा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, अतिशय चांगला कमबॅक या ठिकाणी. पहिला चेंडू फोर्थ विकेट फुलटा चेंडू मिडल करू शकणे चेंडूला व्यवस्थित. मात्र चेंडू त्या ठिकाणी 1 धाव मिळते. बघा फुलटा चेंडू होता, बॅटवर आला नाही, बॅटवर राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक मारला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देत आहेत. एक करून देण्याचा प्रयत्न करेल किरण लेफ्ट आर्म फोर्थ विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेच्या ठिकाणी मात्र इथे बघा तिसरा चेंडू या ठिकाणी मात्र या फलंदाज मनोज राऊंड विकेट. मोठा चेंडू यावेळेस चेंडू होतोय डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1च धाव इथे मिळते. धावसंख्या डबल कव्हर 1 ने पुढे सरकते. हा चेंडू यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर धाव लागेल त्या गोलंदाज प्रशांतला. हा चेंडू यावेळेस मात्र यावेळेस पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करताय. गोलंदाजी होत नाहीये. 2 चेंडू वाईट फेकल्यात. मात्र चांगला कमबॅक अपील केलं गेलं हलकस विशाल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज विशालच्या पारीचा अंक. आता मनोजवर संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. हा चेंडू यावेळेस पाचीचा अपील मात्र पंचांनी दर्शवलाय. हा चेंडू ऑफ स्टंप मिस करतोय. आता इथे बघा चुकीचा थ्रो होता. आता इथे चांगलं बॅकिंग झाले. प्रसाद फोर्थ विकेट. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू बीट केलं, सुरेख कमबॅक केलाय. 2 चेंडू 11 धावा. हा चेंडू यावेळेस सारखे आता घेऊन काढलाय. संघ मालक त्या ठिकाणी किरण बनवडे आहेत. 1 धाव इथे मिळते. शेवटच्या टप्प्यामध्ये या प्रशांतला 1 चेंडू मध्ये 10 धाव. इथं मात्र फलंदाज बीट होतोय.